नाहीये। सांगलीचा वाद बैठक विशाल पाटील अशी बैठक झाली, चंद्रराजी देखील होते, काय नक्की चर्चा झाली? लोकसभा निवडणुकीच्या नंतर ही पहिली बैठक होती। आता कुठे विशाल आणि विश्वजित आहेत का? गेले बघा, विशाल विश्वजित काय चंद्रहार काय ही तरुण तरुण मुलं आहेत। आता कुठे काय चूक झाली तर मनात डूक ठेवून धरून ठेवणारा मी काय नाही आहे। त्यावेळेला जे घडायला नको ते घडलं, पण तरी एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव हा तिकडे केला। भले आम्ही वेगळे लढलो, माझा चंद्रहार पराभूत झाला त्याचं शल्य आहेच, पण भाजपा जिंकला नाही। आणि आता विशालसुद्धा महाविकास आघाडीच्या परिवारात जर येत असेल, आला असेल आणि पुढच्या विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल आम्हीसुद्धा आपलेच आहोत, तर मग मला असं वाटतं डूक धरून धरण्यात काय एकत्र आम्ही राहूच। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतही चर्चा होणार आहे। एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा। माझ्या मनात दुःख नाही, मी दुःख धरून बसणार नाहीये, तर हे वाक्य तुमच्या जे गेलेले 40 नाही लागू होईल हा प्रश्न मला अपेक्षित होताच। त्यांनी बघा, विशाल पाटील आणि विश्वजित काय माझ्या पक्ष फोडला नाही। त्यांनी ह्या गद्दाराने माझा पक्ष नुसता फोडला नाही तर चोरला संपवण्याचा प्रयत्न करताय। आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्र जे लुटतायत त्यांच्या चरणी त्यांनी तो वाहून टाकलाय, तर त्यांना क्षमा नाही। पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल, मी वैयक्तिक नाही घेणार, पण पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल। जर पक्षाने म्हटलं शिवसेनेने नाही त्यांच्या आमदारांच्या हा, पण असं काही होऊ शकतं का की बरं, त्याच्याबद्दल मी काय म्हटलं, काही जण अशी असतील की ते तिथे राहून मला मदत करतील, असे काही आहेत संपर्कात आहेत। कई दिनों से कयास चल रहे हैं कि रस्साकशी इंटरनल चल रही है योगी सरकार और दिल्ली के बीच में। अखिलेश यादव कह रहे हैं कि डबल इंजन आपस में टकरा रहे हैं। आपको क्या लगता है, चूंकि वो इंडिया अलायंस का एक महत्वपूर्ण पार्ट है और संभवतः महाराष्ट्र विकास आघाड़ी का भी संभवतः पार्ट हो, यूपी की पॉलिटिक्स को लेकर आपका क्या अनुमान? मैं यूपी की पॉलिटिक्स का इतना अभ्यास तो मैंने नहीं किया है, लेकिन जो ऊपर खबरें आ रही है, जो भाजपा की नीति है यूज एंड थ्रो, वही शायद वहाँ होने जा रहा है। और अब मोदी जी का करिश्मा तो नहीं चला, तो मोदी जी नहीं तो दूसरे कौन, ये एक चर्चा भाजपा में शुरू हो गई है, जरूर हुई है, संघ में भी शुरू हुई है कि अगर मोदी जी का चेहरा हमें विजय प्राप्त करके नहीं दे रहा है तो दूसरा कौन, तो फिर मेरी जगह दूसरा कोई आने वाला है तो उसको पहले ही काटो। ये राजनीति बीजेपी में शुरू हुई है। जैसे मध्य प्रदेश में मुझे दुख हुआ, शिवराज जी को मुख्यमंत्री होना चाहिए था, बनाना चाहिए था, उन्हीं के चेहरे पर मध्य प्रदेश में भाजपा जीती और उनको तो मामा बनाया गया। फिर कुछ ज़्यादा नाराज़गी नहीं होनी चाहिए, लोकसभा में उसका असर हो सकता है, इसलिए उनको लोकसभा में लड़ाया गया। वो तो भारी वोटों से जीत भी गए। तो मध्य प्रदेश में शिवराज जी लोकप्रिय है, यूपी में भी योगी जी ने सत्ता की कमान संभाली थी। अब ऐसे किसी को लगने लगा होगा कि